फक्त इतकंच म्हणते की मला आत्ता लग्न करायचं नाहीये। तूही मला जरा समजून घे ना ग। हे बघ, मला जर बरं वाटावं असं तुला वाटत असेल ना तर तुला हे लग्न करायलाच हवं बघ। नंतर मला कुठल्याही उपचारांची गरज भासणार नाही। बर, करते आता मी तुम्हाला जे हवंय ते। मी कशालाच विरोध करणार नाही। झालं? हो, चेक केलं मी, मला कोणीही पाहिलं नाही। त्याच्या खिशातले पैसे सुद्धा काढून घेतले, म्हणजे हल्ला चोरीच्या उद्देशाने झालाय असं पोलिसांना वाटेल। तरीही एक प्रॉब्लेम आहेच, कारण त्याच्या खिशात फक्त पैसे नाही सापडले मला, अजून एक गोष्ट सापडली आहे त्याच्यामुळे आपण गोत्यात येऊ शकतो। कोमल गुर्जरचा पत्ता होता त्याच्या खिशात। यस, लातूरचा। आणि याचा अर्थ एकच की पोलीस तिच्यापर्यंत कधीही पोहोचू शकतात, आणि जर तिने पोलिसांसमोर तोंड उघडलं तर आपलं काही खरं नाही। हो, त्यामुळे मी आता ताबडतोब लातूरला निघतो। ये मनू, बस। बोलणं महत्वाचंच ना, आपल्या वेळेला असं कुठे काय होतं। जा जा मनू, जा, जाऊन बोल काय बोलायचं ते। अभिमान, आमच्या मनूला घर दाखवा। मनू उठ, जा जा। वसुमती ताई, तुम्हाला एक गंमत सांगते। हे जेव्हा मला पाहायला आले होते ना, अहो मला मान वर करून यांना बघताच आलं नाही हो। हे गेल्यानंतर माझ्या आईने यांचा फोटो दाखवला मला, तेव्हा यांना चष्मा नव्हता, छान असे लांब केस होते राजेश खन्ना सारखे। तेव्हा ती स्टाईल फेमस होती ना आपकी कसम मधली, म्हणून लग्नानंतर मला सगळे मुमताज म्हणायला लागले। तुम्हाला खरंच माझ्याशी लग्न करायला आवडेल? हो, बाहेर जाऊया? मामा, ही इथे कशी? अगं शलाका, ही मनस्विनी ओळखली दिस तिला? आपल्याला अलिबागला भेटली होती। मनू अभिमानला भेटायला आली। म्हणजे तू ठरवलंसच ना? मामा, हे जे काही चाललंय ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये। शलाका,